मित्रांनो, इंग्लिशवाला चॅनलमध्ये आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण या ठिकाणी 10वीच्या बोर्ड एक्झामसाठी जी सिरीज घेऊन येतोय त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये लँग्वेज स्टडी, क्वेश्चन नंबर 2A-B मध्ये टेक्स्चुअल पॅसेजेस, सीन पॅसेजेस घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 मध्ये पोएट्री आणि अप्रिशिएशन, क्वेश्चन नंबर 4 मध्ये अनसीन पॅसेज आपल्याला आहे, त्याचाही व्हिडिओ आपण टाकलेला आहे, त्याच्यावर समरी. आज आपण या ठिकाणी 10वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये महत्वाचं 20 मार्काचं रायटिंग स्किल त्याची सिरीज आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत. व्हिडिओ पाहताना पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा आणि कुठल्याही प्रकारची अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणानं त्या ठिकाणी कळवा. आपण त्याच्यावर त्या ठिकाणी सोल्युशन घेऊन येऊ. आज आपण या ठिकाणी हे जे रायटिंग स्किल आहे, आता बघा सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्काचं आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5A मध्ये लेटर रायटिंग तुम्हाला राहणार आहे. ओके, मग या लेटर रायटिंग मध्ये 5 मार्काची लेटर रायटिंग आहे. तर मग A1 और A2 आहे हे ध्यानात ठेवा. काही जण दोन्ही लिहितात, आपण हे A1 आणि A2 या दोन्हीचे फॉर्मॅट या ठिकाणी पाहणार आहोत. या लेटर मध्ये आपण त्या ठिकाणी कोणतंही लेटर आलं तरी ज्या काही फिक्स लाईन असतात बघा, त्या लाईन्स पण आपण त्या ठिकाणी देणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी मार्क्स आहेत बघा. तर एवढ्या त्या ठिकाणी गोष्टी महत्वाच्या आहेत आणि फार थोडा भाग आपल्याला या जाहिरातीवरनं त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा असतो. तो कशा पद्धतीने डेव्हलप करायचा आपण या ठिकाणी पाहू. आता प्रश्न कसा येतो, इमॅजिन यू आर आनंदी आनंद जाधव. आता दोघातून तुम्ही कोणीतरी एक जण राहणार आहेत नाही का, त्याच्यामुळे एक नाव घ्या, कोणी कोणतंही घेऊ शकतं. नाही तर एखादं म्हणा मी लेडा आहे मी आनंदी कसं लिहू, काय अडचण नाही. आनंद जाधव, यू हॅव रेड द फॉलोविंग ऍडव्हर्टाइजमेंट अँड राईट एनी वन ऑफ द फॉलोविंग लेटर्स. ओके, तुम्हाला आता काय करायचंय, ही ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही वाचलेली आहे. मग ऍडव्हर्टाइजमेंट काय, इनचॅन्टिंग ब्युटी चिखलदरा, एन्जॉय द फेमस हिल पॉइंट्स अँड नॅचरल ब्युटी, अ लिव्हिंग पॅराडाइज ऑन द अर्थ. त्याच्यामध्ये पॉइंट्स दिलेले आहेत, व्हिजिट द सनसेट पॉइंट, भीमकुंड पॉइंट, देव पॉइंट, इको पॉइंट, अ फेमस गन पॉइंट. म्हणजे या पद्धतीचं तुम्ही तिथं काय काय पाहणार आहात. एक्सपिरियन्स हॉर्स रायडिंग, बोटिंग अँड वॉटर स्पोर्ट्स तुम्हाला करता येईल तिथं. कम्फर्टेबल स्टे अँड एन्जॉयबल नॅचरल ब्युटी. म्हणजे इथं जाहिरात वेगळ्या विषयावर येऊ शकते, पण म्हणून काय घाबरून जायचं नाही. याच्यावर आपल्याला 4-5 ओळी कशा पद्धतीने लिहायच्या तेही मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु आता बघा कॉन्टॅक्ट काय, जर तुम्हाला जायचं असेल तर द इन्चार्ज टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा डिस्ट्रिक्ट अमरावती. या पद्धतीने आपण गेलं की आता इथं बघा एवढी जाहिरात दिल्यानंतर तुम्हाला इथं इनफॉर्मल आणि फॉर्मल लेटर आहे. आता इनफॉर्मल आणि फॉर्मल म्हणजे काय, तर इनफॉर्मल लेटर म्हणजे कोणतं रे, जे आपण घरगुती जे पत्र आहेत बघा, मित्र असेल, आई वडील असेल, अंकल असेल, आंटी असेल, मदर असेल, सिस्टर असेल, यांच्यासाठी लिहिलेले जे पत्र आहेत त्याला इनफॉर्मल म्हणायचं. आणि फॉर्मल म्हणजे जे ऑफिशियल लेटर आहे. लक्षात आलं का, ऑफिशियल म्हणजे कोणते, आता समजा आपण घरात मित्राला किंवा घरातल्या घरात कोणी कोणाला आहो जाऊ घालत नाही वडील सोडून, पण ऑफिस मध्ये गेलं आणि प्रिन्सिपलला तुम्ही म्हणणार आहे काही प्रिन्सिपल इकडे आत येऊ का, असं म्हणणार नाही, येतं ते फॉर्मल लेटर मध्ये जातं. तर मग बघा आपण दोन्ही लेटर या ठिकाणी त्याचे फॉर्मॅट पाहणार आहेत. जे सोपं वाटेल ते एक तुम्ही त्या ठिकाणी चूज करा आणि एकावरच फोकस करा. ओके, तर बघा आता पहिल्यांदा आपण या ठिकाणी हे जे इनफॉर्मल लेटर आहे, मग इनफॉर्मल लेटर मध्ये काय करायचं, आपल्याला वर जो पत्ता दिलेला असेल बघा, जर तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये जाहिरातीमध्ये पत्ता दिलेला असेल तर तो पत्ता या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी टाकायचे. वर आपण नाव टाकलेलं आहे आनंद जाधव, त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी तर जो काही पत्ता दिलेला आहे तो टाका. आणि जर पत्ता दिलेला नसेल तर हाच पत्ता टाकून द्या, विषय क्लोज. कारण या पत्त्याला पण मार्क आहे, त्याच्या खाली तुम्हाला डेट टाकायची. ओके, डेटच्या पुढं आणि इथं 2 फुल स्टॉप तुम्हाला पाहिजे. इथं कॉमा आहे, इथं कॉमा आहे, वर कॉमा आहे, इथं फुल स्टॉप. ओके, आता आपलं 3 कॉमा नंतर 2 फुल स्टॉप आपले त्या ठिकाणी झाले पाहिजेत. ओके, आता पहा हे सगळं झाल्यानंतर हा एक भाग त्या ठिकाणी झालेला आहे आपला. ओके, त्याच्यानंतर आपल्याला एक ओळ सोडायची आहे आणि एक ओळ सोडल्यानंतर डिअर डॅश डॅश. आता काही काय करते, डिअर डॅश डॅश, पेपर मध्ये डिअर डॅश डॅश लिहायचे का, आपल्याला ज्याच्यासाठी पत्र लिहा असं सांगितलेलं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. मग आता इथं आपल्याला राईट अ लेटर टू युअर फादर, मग फक्त इथं तेवढं नाव येईल
फादर येईल किंवा डिअर फादर किंवा एखादा डिअर डॅडी म्हणल, डिअर पापा म्हणल, काय तुम्हाला म्हणायचंय त्याच्यानंतर कॉमा द्यायचं. लक्षात आलं. त्याच्यानंतर परत एक ओळ सोडा. आता आपण जनरली काय करतो बघा, तब्येत असेल, अभ्यास असेल किंवा या जनरल गोष्टीविषयी त्या ठिकाणी अगोदर लगेच पत्र सुरू करायचं नाहीये, त्याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची. आईशी असू द्या, भावाची असू द्या, बहिणीशी असू द्या, मित्राची असू द्या, अंकल असू द्या, कोणाबरोबरही बोलताना आपण डायरेक्ट विषयाला हात घालायचा नाही. मग आता इथं बघा, आता आपल्याला काय बघा, I am quite well here and hope you will also be same here by the grace of God. फुल अशी जशी लिहून द्या. I received your kind letter yesterday and felt happy reading it. ओके, कोणालाही म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर this letter is in the reply of your letter. My study is going on very well. माझा अभ्यास पण चांगला चाललाय. I have got good marks in class test. तुम्हाला मार्क वगैरे चांगले पडलेत, नसले पडले तरी फुशारकी मारायला काय अडचण नाही. My health is also good. लक्षात आलं, माझा आरोग्य चांगलं आहे. यू नीडंट वरी अबाउट माय हेल्थ अँड स्टडी. दोन्ही विषयी काळजी करू नका. ऍज सून ऍज माय एक्झाम्स फिनिश आय विल कम टू मीट यू. ओके, तर या पद्धतीचं कोणतंही पत्र या ठिकाणी आलं की आपल्याला पहिल्यांदा काय करायचं रे, या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पाहिजे. ओके, आता आपण विषयाला हात घातला. आपण या ठिकाणी एक जाहिरात पाहिलेली. आय रिसेंटली केम अक्रॉस अन ऍडव्हर्टाइजमेंट दॅट कॉट माय अटेन्शन. माझ्या लक्षात आली होती अँड आय वॉन्टेड टू शेअर इट विथ यू. देर इज अन enchanting beauty in Chikaldara and they are offering a trip to experience the famous hill points and natural wonders. It seems like a living paradise on earth. त्या जाहिरातीमधले जे पॉइंट्स आहेत त्याचे छोटे छोटे वाक्य आपल्याला करायचे. हा बघा, आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पॉइंट मध्ये ट्रिप किती दिवस राहणार आहे, तर तुमचं या ठिकाणी द ट्रिप ड्युरेशन जर विचारलं, द ट्रिप ड्युरेशन इज, इथं तुम्ही फॉर 4 days आहे, एखादा 5 days म्हणाल, एखादा 2 days म्हणाल, अँड द टोटल कॉस्ट इज एस्टिमेटेड. तर इथं प्रत्येकाची बदललेली राहील. या दोन गोष्टी त्याच्यामध्ये विचारल्या जातात. त्याच्यानंतर द अकोमोडेशन. मग अकोमोडेशन म्हणजे काय, राहण्याची वगैरे सोय कशी आहे. अपियर्स टू बी कम्फर्टेबल, इन्शुरिंग अन एन्जॉयबल स्टे अमिड्स द ब्युटिफुल सराउंडिंग्स. दे हॅव व्हेरियस ऍक्टिव्हिटीज लाईक. आता बघा, तिथे गेल्यावर तुम्हाला कोणती ऍक्टिव्हिटी आहे, हॉर्स रायडिंग, बोटिंग अँड वॉटर स्पोर्ट्स, प्रॉमिसिंग अ मेमोरेबल एक्सपिरियन्स. ओके, आता त्याच्यानंतर तुम्हाला द फेमस हिल पॉइंट्स अँड म्हणजे आय एम एगर टू एक्सप्लोर दिस एन्चॅन्टिंग प्लेस अँड गॉट इट ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर सम क्वालिटी टाइम अँड रिलॅक्सेशन. ओके, तर त्याच्यानंतर कुड आय प्लीज हॅव युअर परमिशन टू जॉईन दिस ट्रिप. मग जर वडिलांची परमिशन घ्यायची असेल तर हे वाक्य तुमचं त्या ठिकाणी असावं आणि लुकिंग फॉरवर्ड टू युअर रिस्पॉन्स या पद्धतीनं तुम्ही त्या पॉइंट्स वरून काय करायचे रे, मधला पॅरेग्राफ तयार करायचा आहे. आता समजा ऍडव्हर्टाइजमेंट जर बदलली तर वरचं जे आहे ते जसं तसं राहील आणि खालचं बघा, प्लीज कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू एल्डर्स अँड लव्ह टू यंगस्टर्स. ही शेवटची ओळ झाली. याला क्लोजिंग म्हणायचं, त्याला बिगिनिंग म्हणायचं आणि ह्या जाहिरातीवरनं एक 4-5 वळी तुम्हाला तुमच्या मनानं जे गरजेचे आहे तेवढं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. तुमचं लेटर त्या ठिकाणी तयार होईल. आता बघा, इथं पॅराग्राफ वगैरे करायचा नसतो. पॅराग्राफच्या ऐवजी आपल्याला एक ओळ सोडायची असते. काय करायचं असतं, एक ओळ सोडायची असतं. मग ओळी कुठं कुठं सोडायच्या, एकदा तुमचा पत्ता झाला, बघा आता इथं पत्ता झाला की डिअर जे कोणी असेल ते लिहायच्या आधी, त्याच्यानंतर इथं एक ओळ सोडायची आहे. त्याच्यानंतर आपण इथं जो पॅराग्राफ केलेला आहे इथे एक ओळ सोडा. त्याच्यानंतर त्या जर 2 छोटे छोटे पॅराग्राफ असतील तर तिथे एक ओळ सोडा. नंतर शेवट करताना म्हणजे इथं एक ओळ सोडायची आहे आणि नंतर युअर्स लव्हिंगली आणि जे काही वर नाव तुम्ही पत्त्यात टाकलेलं आहे तेच नाव तुम्हाला इथे टाकायचंय. या पद्धतीनं तुमचं इनफॉर्मल लेटर, त्यालाच फॅमिली लेटर्स म्हणतात, आणि फॉर्मल लेटर म्हणजे ऑफिशियल लेटर जे असतात ते त्या ठिकाणी आहेत. लक्षात आलं. तर आता हे झालं एक पत्र आपलं. त्याच्यानंतर आपल्याला जरी समजा तुमची सुरुवात तुम्ही अशी पण करू शकता बघा, ती एक प्रकारची सुरुवात आहे. कोणी या पद्धतीनं सुरुवात करू शकता. हो, यू आर डुईंग वेल अँड एव्हरीथिंग इज फाईन. As you know that our summer vacation is about to end, I want to tell you about this vacation. I have enjoyed this vacation and got a good sleep. नाही का? आणि throughout this break, I enjoyed watching the sunset every day. I visited like my grandparents and spent quality time with my family. Overall, enjoyed in
myself in this entire vacation. Hope you were also with me. I missed you a lot. Send me all your experiences of this vacation in reply. त्याच्यानंतर काइंडली पे माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स अँड लव टू द यंगर वन्स. ओके, तर या पद्धतीनं ही सुरुवात तुम्ही करू शकता आणि हे एंडिंग या पद्धतीने करू शकता. आणि खाली युअर्स लव्हिंगली आणि जे नाव असेल ते त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीची सुरुवात सुद्धा त्या ठिकाणी करू शकता. कोणती रे? आता बघा, आय होप यू आर फाईन, आय एम वेल टू. म्हणजे जे तुम्हाला सोपं वाटेल ती सुरुवात आणि एंडिंग तुम्ही करू शकता. यू नो दॅट माय बर्थडे 20th मार्च माय, कशावर आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी पत्र तुमचं हँडल केलं पाहिजे. माय पॅरेंट्स हॅव प्लॅन्ड अ बर्थडे पार्टी ॲट माय होम. आय रिक्वेस्ट यू टू अटेंड माय बर्थडे. ऑल आवर फ्रेंड्स आर कमिंग. विदाउट यू माय बर्थडे इज रिअली इनकम्प्लीट. एखाद्या प्रोग्रामला जर तुम्हाला मित्राला बोलवायचं असेल तर या पद्धतीनं करा. आणि एंडिंग, आय होप दॅट यू मे कम. प्लीज कन्वे माय रिगार्ड टू अंकल अँड आंटी. या पद्धतीचं हे इन्फॉर्मल लेटर तुमचं झालेलं. आता त्याला ऑर आहे बघा, मग तुम्ही कोणत्या तरी एकाच पत्रावर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, फोकस केला पाहिजे. आता त्याला ऑर काय रे? आता त्याला ऑर आहे ऑफिशियल ऑर फॉर्मल लेटर्स त्याला म्हणतात. ओके, आता काय करायचं, इथं मात्र वरचा जो पत्ता आहे तो ऍज इट इज आपण टाकून द्यायचा तारखेपर्यंत. फक्त इथं आता फुल स्टॉप, इथं फुल स्टॉप. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं असतं रे, दुसरा एक पत्ता आहे बघा. या ऑफिशियल मध्ये 2 पत्ते असतात, तू टाकायचं आणि तिथं दिलेला जो पत्ता आहे फॉर्मल लेटर मध्ये तो पत्ता ऍज इट इज असा टाकून द्या. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? ओके, म्हणजे 2 पत्ते तुम्हाला फॉर्मल लेटर मध्ये टाकावे लागतात. तुम्हाला जे कंपॅरिझन मध्ये सोपं वाटेल ते एकच तुम्हाला त्या ठिकाणी फिक्स करायचंय. त्याच्यानंतर सब्जेक्ट बघा. आता तुम्हाला पत्र कशाविषयी लिहायचंय? रिक्वेस्ट फॉर कन्सेशन अकोमोडेशन अँड फूड फॉर ऑनलाईन ट्रिप. हे तुम्हाला वर प्रश्नामध्ये कशाविषयी पत्र लिहायचं हे सांगितलं जातं. ओके, त्याच्यानंतर चला पुढं. या ठिकाणी मग काय म्हणणार आहे? सर, मॅडम. आता सर आणि मॅडम दोन्ही म्हणायचंय का? मग एक कोणतं तरी म्हणा. ओके, आय होप. आता सुरुवात कशी करणार? आय होप दिस लेटर फाइंड्स यू वेल. माय नेम इज आनंदी जाधव किंवा आनंद जाधव. वर जर आनंद असेल तर खाली आनंद येऊ द्या. खाली आनंद, इथं जर वर आनंद आहे तर इथं पण आनंद करा. ओके, अँड आय रिसेंटली केम अक्रॉस युअर ऍडव्हर्टाइजमेंट प्रमोटिंग द इन्चॅन्टिंग ब्युटी ऑफ चिखलदरा. जो विषय तो टाकून द्या. द व्हेरियस अट्रॅक्शन्स मेन्शन्ड सच ॲज सनसेट पॉइंट, भीमकुंड पॉइंट, देवी पॉइंट, इको पॉइंट and the renowned gun point have captivated my interest. Okay, considering the current circumstances and restrictions, I am unable to visit in person. However, I am keen to explore the beauty of Chikaldara through an online platform. I kindly request your concession for this virtual tour and if possible, information regarding accommodation and food options available for online participants would be highly appreciated. ओके, तर या पद्धतीनं जर पुढे तुम्हाला व्हिजिट किंवा परमिशन वगैरे जर घ्यायची असेल किंवा त्या ठिकाणी रिक्वेस्ट करायची असेल एखादी, तर या पद्धतीनं सब्जेक्टच्या नंतर तुमचं बॉडी ऑफ द लेटर, त्याला आपण जे म्हणतो, व्यवस्थित सुरुवात झाली पाहिजे, व्यवस्थित शेवट झाला पाहिजे आणि जे गरजेचं आहे त्याची विचारणा त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा आता आणि एंड या पद्धतीने करा. थँक्यू फॉर कन्सिडरिंग माय रिक्वेस्ट अँड आय लुक फॉरवर्ड टू युअर फेवरेबल रिस्पॉन्स. आता ते झालं की याच्यानंतर एक वळ, तिथं वर एक वळ, इथे एक वळ तुम्हाला सोडायची, थँक्यू म्हणायचे, त्याच्या खाली एक वळ सोडून द्या आणि युअर सिन्सिअरली म्हणताना त्या ठिकाणी त्याच्यानंतर कॉमा द्या आणि शेवटी वर पत्त्यामध्ये तुम्ही जे तुमचं नाव टाकलेलं आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय. लक्षात आलं? आता हे झालं तुम्हाला रिक्वेस्ट जर कोणाला करायची असेल किंवा कधी कधी काय होतं, एखादा प्रॉब्लेम आहे तुमच्या एरियामध्ये आणि कोणत्या तरी ऑफिसरला वगैरे पत्र लिहा असंही सांगितलं जातं. मग त्यावेळी तुमची सुरुवात कशी राहणार आहे? या पद्धतीने राहणार बघा. हा बघा इथं पहा, आय वॉन्ट टू ब्रिंग युअर काइंड नोटीस टू वर्ड्स. इथं तुमचा जो प्रॉब्लेम असेल बघा, इलेक्ट्रिसिटी असेल, तुमच्या रस्त्याला खड्डे पडले असतील, तुमच्या परिसरामध्ये दुर्गंधी वाढली असेल, तुमच्या परिसरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असेल, जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा वॉटर सप्लाय रेग्युलर नसेल तो प्रॉब्लेम इथे टाकून द्या. लक्षात आलं? मग धिस कॉज मच कन्व्हिनियन्स टू द रेसिडेंट्स ऑफ दिस एरिया. ओके, वी आर सफरिंग अ लॉट ड्यू टू, परत प्रॉब्लेम टाकून द्या. दिस इज अ डे टू डे प्रॉब्लेम. काही असला प्रॉब्लेम तर तो दररोजचा आहे असं सांगून द्या.
वी आर फोर्स टू लिव्ह अ हेलिश लाईफ. हेलिश म्हणजे नरक म्हणतो आपण त्याला, म्हणजे विच इज नॉट गुड, जे चांगलं नसतं त्याला हेलिश लाईफ म्हणतात. नाऊ इट इज गोइंग अबोव आवर पेशन्स. आता आमचा संयम संपला. वी हॅव कंप्लेन्ड इट मेनी टाइम्स बट नो वन लिसन्स. आम्ही लय वेळा कंप्लेंट केली भाऊ, पण कोणी ऐकायला तयार नाही. मंथ्स हॅव पास्ड विदाउट एनी सोल्युशन. बरेच महिने निघून गेले. म्हणजे अंदाजे बघा, कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या गोष्टी त्या ठिकाणी लिहा आणि एंडिंग करताना प्लीज लुक इन टू द मॅटर ही ओळ फिक्स टाकून द्या फॉर्मल लेटर मध्ये. अँड टेक अ नीडफुल ऍक्शन. बस खाली थँकिंग यू म्हणा, युअर्स फेथफुली आणि इथं नाव टाकून द्या. त्याच्यानंतर बघा, तशाच पद्धतीनं जर अजून एखादा प्रॉब्लेम असेल, समजा फॉर एक्झाम्पल इथं पहा आता, विथ ड्यू रिस्पेक्ट आय वुड लाईक टू इन्फॉर्म यू दॅट ड्यू टू. अब इथं जे रेषा मारलेलं आहे तेवढं फक्त तुमचा प्रॉब्लेम इथं टाका. वी आर फेसिंग अ लॉट ऑफ डिफिकल्टीज इन आवर एरिया. Monsoon season has already started a few days ago and is increasing our problems. There is a risk that people might get hurt while driving on the roads, having potholes. Potholes म्हणजे खड्डे वगैरे पडलेले. Especially with the children who play outside. Even for pedestrians म्हणजे काय, पायी चालणारे लोक, it has become quite difficult to walk through the road. म्हणजे या पद्धतीनं तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम या ठिकाणी मेन्शन करा आणि त्याच्यावर त्या ठिकाणी तुम्ही 2-4 ओळी लिहा आणि नंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं रे. आता बघा, देअरफॉर आय विश टू ड्रॉ द अटेन्शन ऑफ द कन्सर्न्ड अथॉरिटीज विथ द हेल्प ऑफ युअर न्यूजपेपर. होपफुली यू विल बी एबल टू हेल्प अस इन ड्रॉइंग देअर अटेन्शन अँड रिसॉल्विंग दिस मॅटर ॲट द अर्लिएस्ट. म्हणजे एंडिंग करताना तुम्ही हे 2-3 एंडिंग किंवा 2-3 बिगिनिंग दिलेत, त्याच्यातून जे सुटेबल वाटेल त्या विषयाशी संबंधित असेल ते तुम्ही त्या ठिकाणी करा आणि नंतर थँकिंग यू, युअर सिन्सिअरली आणि तुमचं नाव त्या ठिकाणी टाका. तर अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं यामध्ये रायटिंग स्किल आपण आता या ठिकाणी घेऊन येतोय आणि म्हणून प्रत्येक व्हिडिओ पाहताना एकदम व्यवस्थित पहा. आता आपण जे या ठिकाणी 2 लेटर्स घेतलेले आहेत, एक इनफॉर्मल लेटर आहे आणि एक फॉर्मल लेटर आहे, तर त्याच्यामधलं एक चूज करा. जे तुम्हाला सोपं वाटेल ते त्या ठिकाणी करा आणि व्यवस्थित त्या ठिकाणी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणानं कळवा. आपण या ठिकाणी 28 तारखेला सोनईमध्ये 8 ते 5 मध्ये 1 तास सुट्टी राहील. त्या ठिकाणी 10वीचं ऑफलाईन लेक्चर, सगळ्या प्रश्नांच्या ट्रिक्स त्या ठिकाणी एकत्र 80 मार्कासाठी घेऊन येत आहोत. त्याची नाममात्र फी 200 रुपये आहे. क्लास सकाळी 8 वाजता सुरू होईल, 12 पर्यंत असेल. मध्ये 12 ते 1 सुट्टी राहील आणि पुन्हा 1 ते 5 या वेळेमध्ये त्या ठिकाणी 10वीच्या बोर्ड पेपरच्या आदल्या दिवशी शुक्रवारी 28 तारखेला तो क्लास राहील. तर ज्याला शक्य आहे त्यांनी तो ऍडजस्ट करा. थँक्यू, बाय.